नमस्कार, मी लाघवी सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी अखेर संवाद साधलाच। यांच्या विरोधात पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। महाविद्यालयात कोळसे पाटलांचं राज्यघटनेवर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं। मात्र या व्याख्यानाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केलेला होता। कोळसे पाटील गो बॅक, राज्यघटनेची पायमल्ली करणारे, राज्यघटनेवर काय बोलणार, अशा प्रकारे विविध घोषणा आणि संदेश लिहून विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला। एकीकडे विरोध सुरू असताना कोळसे पाटील यांनी मात्र इतर विद्यार्थ्यांशी संवाद हा साधलाच आणि त्यानंतर ते महाविद्यालयातून बाहेर पडले। पोलिसांनी महाविद्यालयात आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता आणि त्यामुळे दोनही गट आमने सामने येण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलंय। फर्ग्युसन महाविद्यालयातील युवा जागर व्याख्यानमालेमध्ये दोन विद्यार्थीचे गट ते आक्रमक झाले। तर या ठिकाणी माजी न्यायमूर्ती बीजे कोळसे पाटील यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केलेली आहे आणि या घोषणाबाजीमध्येच बीजे कोळसे पाटील यांनी आपलं जे भाषण आहे ते आटोपत घेतलेलं आहे आणि या संदर्भात सगळे जे विद्यार्थी संघटना आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे। काय तुमच्या मागण्या, का विरोध आहे? आमचा सुरुवातीला मी क्लिअर करतो, सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून आमचा या कार्यक्रमाला अजिबात विरोध नाहीये, पण या ठिकाणी जे वक्ते बोलवले आहेत बीजे कोळसे पाटील ते अशा स्वरूपात आहेत की त्यांच्यावरती लैंगिक शोषणाचा आरोप आहे जो महिला पत्रकारांनी केलेला आहे। त्याच्यानंतर जी एल्गार परिषद झाली त्याच्या आयोजनामध्ये हे होते, त्या आपण पाहिलेले की पुण्याची परिस्थिती कशा पद्धतीने बिघडली। त्याच्यानंतर या ठिकाणी जे संविधानाची जी मांडणी करतात ते चुकीच्या पद्धतीने करतात। तर ह्या सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना विरोध केलेला आहे। कॉलेजची कोणतीच परमिशन नव्हती, कोणतीच परवानगी त्यांनी घेतलेली नाहीये। न्यायमूर्ती राहिलेला माणूस असं कसं काय इथं येऊ शकतो की ज्यांना कार्यक्रमाची परवानगी नाही? आपल्या सर्वांना माहिती आहे, एखाद्या अथॉरिटीने जर परवानगी नाकारली तर त्यांना रिक्वेस्ट केली पाहिजे, त्याच्यानंतर कार्यक्रम घेतला पाहिजे। परंतु हा नियम ढाब्यावरती ठेवून बीजे कोळसे पाटलांनी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी जे कोणी याला समर्थन करतात ते कॉलेज प्रशासनाचे लोक असू द्या किंवा कुणी असू द्या, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। खरं तर हा राज्यघटनेवरती बोलणार होते, त्याच्यामुळे त्याला विरोध करणं कितपत योग्य आहे? राज्यघटनेला बोलणार होते म्हणून आम्ही 100% विरोध केलेला नाहीये, हे मी सुरुवातीला क्लिअर करतो। पण आपल्या सर्वांना माहिती असेल की ज्या ठिकाणी राज्यघटनेमध्येच हे सांगितलेलं आहे की कुठे परमिशन नसेल तर तिथे कार्यक्रम तुम्हाला घेता येणार नाहीये, त्याच्यामुळे राज्यघटनेचं पालन त्यांनी करावं। सर्वसामान्य विद्यार्थ्यांना त्यांना ऐकण्याची इच्छा नाही। लैंगिक शोषण करणारा माणूस काय विद्यार्थ्यांना आम्हासारख्या फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहे, हा माझा प्रश्न आहे। खरं तर महाविद्यालय प्रशासनानं अगोदर परवानगी दिली होती, मग आता हा असं काय अचानक रद्द का करण्यात आला? झालं असं होतं की त्यांनी फक्त एकच पत्र त्यांना दिलेलं होतं आणि नंतर त्यांनी दुसरं पत्र त्याला जोडलं गेलं असं आम्हाला कळलं, कानावरती आलं। तर मग त्यावेळेस प्रशासनाला माहिती नव्हतं तर त्यांनी रद्द पत्र परत त्यांना दिलं होतं। आता त्यांना पत्र दिलं तर त्यांनी ते उधळून लावलं, फेकून दिलं। ते पत्र फेकून आमचा विरोध हा कार्यक्रमाला नसून हा सदर वक्त्याला विरोध आहे आणि त्यांनी ते केलं, इथं येऊन कार्यक्रम केला, पण हे कशा पद्धतीचे न्यायाधीश आहेत, काय न्याय पाळतात? आमच्या कार्यक्रमाला विरोध नाही, आमच्या वक्तव्याला विरोध आहे। यानंतर जर असे कार्यक्रम घेण्यात आले तरी आम्ही विरोध जाहीर करणार आहोत। कॉलेजनी परमिशन नाकारल्यानंतर कॉलेजमध्ये येण्याचा काही संबंध नव्हता, हे संविधानानुसार नाही। जर ते संविधानाची बाजू मांडतायत तर संविधानानुसार परमिशन नाकारल्यानंतर येण्याचा संबंध येत नाही, संविधानाचीच पायमल्ली करतात आणि अशा वक्त्यांना इथं बोलवलं जातं। ऑलरेडी इथे जिजामातांची जयंती साजरी केली गेली, विवेकानंदांची जयंती साजरी केली गेली। कॉलेजनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही, जागा अवेलेबल करून दिली। एमपी थिएटरची जागेची परवानगी कॉलेज देत नाही, ही संस्था देते, तर संस्थेने ती परवानगी नाकारली। आम्ही कॉलेजला अर्ज केलं की आम्हाला असा वक्ता नाही पाहिजे। 18 तारखेला दिल्यानंतर त्यांनी कॉलेजनी परवानगी रद्द केलेली, त्यांच्याकडे रद्द केलेला अर्ज आला, त्यांनी अक्षरशः ऑफिसच्या बाहेर फेकलेला आहे। तुम्ही प्रशासनाला विचारू शकतात, त्यांनी स्वीकारून अर्ज फेकलेला आहे। खरं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाहीर केलेलं आहे की या ठिकाणी व्याख्यानमालेला आमचा विरोध नाही, मात्र या ठिकाणचे व्याख्याते निमंत्रित केलेले आहेत त्यांच्यासाठी विरोध आहे आणि या व्याख्यानमालेचं या वक्त्यांना ज्यांनी निमंत्रित केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आणि यापुढे असा जर प्रयोग झाला तर त्याला आम्ही कडाडून विरोध करणार असल्याचा त्यांनी इशारा दिलेला आहे। कॅमेरामन सुशांत पांडुरंग रायकर, TV9 मराठी, पुणे।